सर कुठे नेताय मला? हे पकडीला तुझं गप्पा बस. ते किती रडलीस ना कोणी तुझ्या मदतीला येणार नाहीये. शांत पडून राहायचं, आवाज करायचा नाही, नाहीतर मान तिला. आवाज करायचा नाही हा. चल सर, कारण 10-12 वर्षाची मुलगी होती. तिची ओळख असा क्लिप अजून तरी मिळालेला नाही आहे. हो साहेब. साहेब मी काय केलं साहेब? मी रोज इथून जातो साहेब. मला मुतायला झालेली म्हणून थांबलो इथं साहेब. तर आज 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 ती ट्रंक पडलेली होती सर. मी काय केलं? हे बघ, घाबरू नकोस. आम्ही सध्या फक्त चौकशी करतोय. मला सांग, ही पेटी इथे ठेवताना कोण पाहिलंच का? नाही सर, मी कोणाला नाही पाहिलं सर. मी साहेब फक्त ना मला वाटलं त्याच्यात कपडे वगैरे असतील म्हणून उडून. खरंच सर मी काय नाही केलं. ठीक आहे म्हणे, त्याचं नाव नंबर लिहून गरज पडली तर आम्ही चौकशी करता बोलू. ठीक आहे सर. काही जखम नाही सर. पण हे बघा सर, तिच्या गळ्याजवळचा भाग काळा निळा पडला. म्हणजे गळा दाबून खून केल्याची शक्यता आहे. हो सर. आणखी एक गोष्ट, तिची एक इयरिंग गायब आहे. या पेटीत किंवा आजूबाजूला कुठेही सापडलेली नाही. याचाच अर्थ खून इथे झालेला नाही. दुसरीकडे कुठेतरी खून करून बॉडी इथे आणून टाकण्यात आली. हे काम करा, या जवळपासच्या सगळ्या वस्त्यांमध्ये या मुलीबद्दल चौकशी करा. आणि हो, मिसिंग कंप्लेंट्स मधून काय इन्फॉर्मेशन मिळते का बघा. ओके सर. क्विक. सर, त्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली, पण त्या मुलीबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. आणि मिसिंग कंप्लेंट सुद्धा कोणी रजिस्टर नाही. तो एरिया पिंजून काढा करा. गरज पडल्यास घराघरात जाऊन चौकशी करा. पण या लहान मुलीची ओळख पटणं फार गरजेचं आहे. नाहीतर त्या केसच्या मुळाशीच जाऊन याची करा. सर, हे राजाराम माने मिसिंग कंप्लेंट द्यायला आले. तुम्हाला भेटण्याचा आग्रह करत होते म्हणून मी घेऊन आलो. ठीक आहे, येऊ दे. साहेब, माझी पुतणी सोनल गायब आहे साहेब. काल रात्री घराबाहेर पडली, ती आलीच नाही. हे बघ, शांत व्हा. बस, पाणी. तुमची पुतणी सोनल, काय वय होतं? 10-11 असेल साहेब. तुमच्याकडे एखादा फोटो आहे तिचा? हो. हे बघा. कुठून गायब झाली? आमच्या एरियातून, म्हणजे चव्हाण गल्लीत राहतो मी. चव्हाण गल्ली? सर, मी अजून तिथे चौकशी केली नाही. कसली चौकशी साहेब? काय झालंय काय साहेब? अरे तुम्ही पॅनिक होऊ नका, ती एक वेगळीच केस. तर तुम्ही फोटो दाखवा. हां सर. मला सांगा, या मुलीला ओळखता का तुम्ही? साहेब, ही प्राजक्ता आहे. प्राजक्ता? हो, म्हणजे आमच्या सोनलची मैत्रीण आहे. पण ही अशी का दिसते साहेब? खून झालाय तिचा. खून? म्हणजे आमची सोनल पण कुठे गेली?
नमस्कार, मी सुनील बर्वे महाराष्ट्र जागते मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज मला एक खूपच प्रसिद्ध असा शेर आठवतोय. घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, आज किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. एखाद्या निष्पाप लहान मुलाला हसवणं, त्याचं दुःख दूर करणं हे जगातल्या कुठल्याही प्रार्थनेपेक्षा खूप पवित्र मानलं जातं. लहान मुलांचं भावविश्व हे खूप साध्या सोप्या गोष्टींमध्ये रममाण झालेलं असतं. आपल्या आई वडिलांचं प्रेम, त्यांची सावली, त्यांचा आधार हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. पण या सगळ्याच गोष्टी जर त्यांच्याकडून हिरावून घेतल्या तर आपण आपल्या मुलांशी कसं वागतो, त्यांना कसं घडवतो यावरच त्यांच्या भविष्याची रूपरेषा आखली जाते. याच कोवळ्या वयात जर त्यांचं मानसिक खच्चीकरण होत असेल तर आजची ही केस याच गंभीर विषयावर भाष्य करणारी आहे. ही केस आहे सोनल आणि प्राजक्ता या दोन लहान मुलींची. आपल्या आयुष्यातलं प्रेम, दुःख, आनंद सगळ्या गोष्टी एकमेकींबरोबर शेअर करणाऱ्या जिवलग मैत्रिणींची. अशी नेमकी कोणती घटना घडली की ज्यामुळे यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं? काय नाचतेस तू एकदम कडक. हे बघ, डान्स कॉम्पिटिशन मध्ये तू सगळ्यांना हरवशील. तू बघच, पुढच्या वर्षी शाळेच्या गॅदरिंग मध्ये मीच जिंकणार. ए वेडे, गॅदरिंग गेलं खड्ड्यात. मी तुला डान्स कॉम्पिटिशन बद्दल बोलते. म्हणजे अगं इकडे इथे बस. अगं तुला माहितीये का, मुंबईला एक डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. 5 लाखाचं बक्षीस आहे तिकडे. 5 लाख? मग आणि तो शो टीव्हीवर पण दाखवणार आहे. आपण जाऊया तिकडे. तुझे 5 लाख आणि माझे 1 करोड. फुल मजा करूया. एक मिनिट, तुझे कसले का 1 करोड? अगं माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी 1 करोड रुपये ठेवलेत आणि शिवाय आमचं घराचं आणि दुकानाचं भाडं. खूप पैसे आहेत माझ्याकडे. अच्छा, दाखव मग. अगं असं नाही दाखवता येणार. बँकेत आहेत ते. आणि शिवाय ती माझी चेटकीन काकी घराचं आणि दुकानाचं भाडं तिच्या घशात कोंबत राहते. तू बघ ग, एक दिवस मी तिच्याकडून ते सगळे पैसे काढणार आहे. सॉलिड आहेस ग तू. हो मग आहेच मी. बरं चल, मी निघते. भूक लागली आहे जाम. आणि हो, डान्सची प्रॅक्टिस चालू ठेवा. फर्स्ट यायचंय. हो, चल बाय. बाय. आग लाव त्या मोबाईलला. बघू त्या मोबाईल मध्ये चिकटलेली असते. चल जेवून घे. आई, मला थोडे पैसे हवे आहेत. कशाला? कॉलेजची नोट्स विकत घ्यायचे आहेत. कमीत कमी 1000 रुपये तरी लागतील. 1000? अगं परवाच दिले होते ना 500 रुपये. ते तर मी काय ग, खरंच नोट्स घ्यायचे तुला? ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नट्टापट्टा करायचा आहे तुला? अगं कॉलेजसाठीच हवे आहेत. हे बघ, नाही येत आता माझ्याकडे. पुढच्या आठवड्यात बघू आपण. अहो चला ना, जेवून घ्या तुम्ही. काय ग माधुरी, पैसे हवेत ना तुला? किती हवेत? 1000 ना? हे घे. 2000 ठेव. घे. थँक्यू बाबा. एन्जॉय. अहो का दिलेत पैसे तुम्ही? अगं असू दे ग, सोनलच्या ट्रस्टचे पैसे मिळाले होते आज, त्यातले दिले. राहू दे. उगाच लाड करून ठेवले तुम्ही तिचे. एक तर त्या सोन्याचा खर्च परवडत नाही मला. ते ट्रस्टचे पैसे तिथे असे सडत पडले. 1 करोड रुपये. आणि आपल्याला किती मिळतात? फक्त 15,000 रुपये. तेही भीक म्हणून. त्यात सगळं भागवावं लागतं मला. ए काकी, लवकर जेवायला दे. आल्या. राणी साहेब, काय ग, तुला काय मी तुझी मोलकरीण वाटते? दिवसभर हुंदडतेस आणि मग भूक लागली की घरी येतेस आणि मग अशा ऑर्डरही सोडतेस. हे काय तुला हॉटेल वाटलं? ए काकी, उगाच ओरडू नको. भूक लागली, जेवायला दे लवकर. बघितलं कशी जीभ चालते हिची कैची सारखी? ही जीभ आहे ना तुझ्या हातात हासडून देईन मी. मग चांगली जन्माची अद्दल घडेल तुला. आणि काय ग, एकतर आम्हीच तुला पोसायचं आणि हा माज आमच्यावरच दाखवतेस तू. 1 नंबरची नालायक आहेस तू. ओ, तुम्ही काय मेहरबानी करत नाही आहात माझ्यावर? माझ्या आई बाबांच्या पैशांवर जगताय ना, मग मला ओरडू नका, कळलं ना? तर निघ इकडून. आत्ताच्या आता निघायचं इकडून. चल निघ. बघितलं कशी वसा बोलत होती ती? नालायक कुठली. पार्वती काकू, मी करतो फोन. पार्वती काकू.
सोनल काय ग एवढ्या रात्रीची आलीस घरी सगळं ठीक आहे ना? ते खूप भूक लागली आहे काकू. बरं ठीक आहे तू बस मी आलेच पटकन. हा ये बस बाळा बस इथे. घे खा. अगं अगं हळू खा ठसका लागेल. हो आणि जेवण झाल्यानंतर आपण आईस्क्रीम खायला जाऊ. हा ठीक आहे. का ग तुझ्या काकीने तुला आजही जेवण दिलं नाही? माझी काकी राक्षस आहे, राक्षस. सोनल मोठ्या लोकांच्या विषयी असं नाही बोलायचं बाळा. मी खरं तेच बोलते. पार्वती काकू तुम्ही किती छान आहात. माझी आई जर आता जिवंत असती तिने तुमच्या एवढाच जीव लावला असता. सोनल तुला आमची मुलगी बनायला आवडेल? हो, जर तुम्ही मला आणि प्राजक्ताला मुंबईला फिरायला घेऊन जायचं प्रॉमिस करत असाल तर नक्कीच. ठीक आहे नक्की घेऊन जाईल. हा जेव आता. काय करताय हे? ही असली थेरा घरात चालणार नाहीत काय. एवढीच जर हौस असेल ना तर डान्स बार मध्ये जाऊन नाचायचं. 4 पैसे घरात आणेल. काय बोलताय हे? स्वतःच्या मुलीविषयी असं कोणी बोलतं का? कोणाची पोरगी? ही पोरगी माझी नाही. ज्या दिवशी ही गोरी गोमटी पोरगी तुझ्या पोटी जन्माला आली ना तेव्हाच समजून गेलो तो कुठल्या तरी गोऱ्या माणसाबरोबर तू शेण खाल्लास म्हणून. अरे देवा पुन्हा हे. अहो असं काही पण बोलायला जरा पण लाज नाही वाटत का तुम्हाला? मला अक्कल शिकवते. ये, चल. हा? घरात नवऱ्याला कुत्र्या एवढी किंमत नाही देत आणि बाहेर जाऊन साठी शेण खाते. ये मध्ये नाही पडायचं काय. तुला आणि तुझ्या आईला एक दिवस हाकलून देणार. हाकलून सगळा मूड खराब केला. चल. आई काल बाबांनी आईला मारलं. आई खूप रडत होती. जर माझ्यामध्ये ताकद असती ना तर बाबांचा हातच मोडला असता. अगं ही मोठी माणसं अशीच वाईट असतात. तुला तुझा बाप त्रास देतो आणि माझी ती नालायक काकी मला जेवायला देत नाही. एक दिवस सगळ्यांना बघून घेणार आहे मी. पण आपण काय करू शकतो त्यात? आपण किती लहान आहे. मग काय झालं? माझी हाईट छोटी आहे पण अक्कल मोठी आहे. सॉलिड आहेस का तू? मग भूक लागली ग जाम. या कुल्फीने काय पोट भरलं का? मला काहीतरी चमचमीत खावंसं वाटते. का तुझ्याकडे? तू टेन्शन नको घेऊ. मी करते बरोबर बंदोबस्त. तू चल. काय नाही काय पाहतोस? काहीच नाही असंच टाइमपास. भावांनो आता पाकड्या फक्त 500 रुपये राहिले. मला वाटतं आता भीक मागायची पाळी आली आपल्यावर. आता घरी फोन करून ना पैसे मागवायला पाहिजेत. हो ना. अगं जाऊया. अगे डायरेक्ट आतमध्ये कशी काय? हो मग तुमच्या काय बापाचं घर आहे? अगे शांत आहे. सोनल ये ना इथे बैस. तुला चॉकलेट हो. ए तू जास्त लाडव नको दिला. कशाला आलीस का इथे? घरात मागितले दे लवकर. काकांना सांग की पैसे पुढच्या महिन्यात देईन. तसं पण सध्या कडकी चालू आहे. ए दे लवकर पैसे. तुमच्याकडे दारू प्यायला पैसे असतात, घराचं भाडं द्यायला नाही का? ए शाणे आम्ही काय पण करू. तुला काय करायचंय? चल निघ चल. ए नितीन एक मिनिट प्लीज तू जा इथून. काकांना सांग पैशाचं नंतर नको. नाही मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तुमचं हे सगळं सामान विका आणि मला पैसे द्या. चला. ए चिरकुट एक कानाखाली मारली ना तर इथेच मरशील. चल जा. अरे नितीन लहान मुलगी आहे ती. मग तिला काय माझ्या लहान आहे म्हणून.
हे काय बघतेस काय ग? बघ कशी बघते. चल ते प्राजक्ता. अरे तू कशाला राडा करतोय? चल आधी दवाखान्यात चल. त्या कार्टीला समजलं पाहिजे मी आता तिला सोडणार नाही. हो राजाराम भाऊ, हो राजाराम भाऊ. काय रे काय झालं? काय झालं हे बघा, तुमच्या सोनलनं केलंय, माझा कप्पा फोडलाय. सोनल ना? अरे पण सोनल असं कशाला करेल? अहो आमच्या घरी भाडं मागायला आली होती. भाडं कशाला? खंडणी मागत होती. हे बघा डोकं फोडलं तिने माझं. वरून माझं पाकिट पण चोरून घेऊन गेली ती. काय पाकिट चोरलं? हो, आणि त्यात 6,000 होते भाड्यासाठी ठेवलेले. ही कार्टी ना, मी बघतेच तिला आता. तुम्हाला काय करायचं ना ते करा, पण मी पोलीस स्टेशन मध्ये जातोय तक्रार करायला. ती जेलमध्येच गेली पाहिजे. चल रे. अरे बाबा एक मिनिट. अरे जरा शांत हो. पोलिसात कशाला उगाच? एक काम करतो मी, तुमचं पुढच्या 3 महिन्याचं भाडं माफ करतो. हा ऍडजस्ट करा. शांत हो, पोलीस नको. हात जोडतो. हा ठीक आहे, समजावा तुमच्या सोनलला. नीट समजवा. ही कार्टी ना आज घरातच येऊ दे. भुकीने मेली तरी चालेल, पण मी तिला अन्नाचा एक कण सुद्धा देणार नाही. मस्त आहे ना? हो. अगं ही तर तुझी बहीण आहे ना? हो. आणि तो कोण आहे तिच्या बरोबर? बिल. एक मिनिट. अगं तो तर आमचा पेपरवाला आहे. मग ते दोघं अशी मस्ती का करतायत? मस्ती वेडी आहेस का तू? पिक्चर वगैरे कधी बघितला नाही का? अगं त्या दोघांचं लफडं चालू आहे. अरे यार, वो तुम्हारी बहन सोनल वो कहाँ से टपक पड़ी यहाँ पर? अब वाट लगेंगी अपनी. मैंने तुमसे पहले ही कहा था, आपल्या एरियामध्ये भेटणं अजिबात सेफ नाहीये. कोणीही आपल्याला ओळखू शकतं. तो अब क्या करे? वो शैतान सोनल मुंह तो नहीं खोलेंगी ना अपना. अगर तुम्हारे घर में हमारी बात पता चली ना तो बहुत बड़ा मैटर होगा. डोंट वरी, ऐसा कुछ भी नहीं होगा. मुझ पे भरोसा रखो. सोनल खोडकर आहे पण चोंबडी नाहीये. शेवटी तिने इतके प्रताप करून ठेवले आहे घरी की तिने आईबाबांना काहीही सांगितलं ना तरी ते तिचा विश्वास करणार नाही. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी. अगे हे काय करतेस? डोळे फुटले काय तुमचे? दिसत नाही? चॉकलेट्स घेतीये. आधी पैसे काढ आणि मग बरणी लाव. समजलं? कसले पैसे? हे दुकान आमचं आहे. विसरलात वाटतं. मी पाहिजे तेवढे चॉकलेट्स घेईल. अगं पण नाही. या महिन्यापासून दुकानाचं भाडं वाढू. बोला वाढू का? नको, तुला पाहिजे तेवढी चॉकलेट्स घे. मी काही बोलणार नाही. समजलं? जाम हुशार आहेस तू. एवढीशीच आहेस. आहेच मी. माझी हाईट छोटी आहे पण अक्कल मोठी आहे. कळलं ना? चल ग. बघितलंस ना, आपण असं जर वागलो ना तर जग आपल्याला चिरडून टाकतं. म्हणून असं वागावं लागतं. मला तर फारच भीती वाटते सोनल. घाबरत कशाला? मी आहे ना. बरं तर पार्वती कडे टाइमपास करूया. नको, मला घरी जाऊ. मी जाते. अगं चॉकलेट तरी घेऊन जा. बाय. सोनल हाय, कशी आहेस? मी खूप डेंजर आहे. निघ इथून नाहीतर. अरे बापरे, तुझा अजून राग गेलेला नाही वाटतं. चल
येतेस माझ्यासोबत? कुठे? अगं मी लॅपटॉपवर नवीन गेम्स डाउनलोड केलेत, खूप मजा येते खेळायला. तुलाही आवडतं ना? चल तुला दाखवतो. कारची गेम पण आहे? हो तर आहे ना, चल दाखवतो तुला. ये सोनल, बैस. मी आलोच. हे घे, खास तुझ्यासाठी आणले. ही कार्टी इथे काय करते? अरे मीच आणलं तिला. का? सहजच. अरे उगाच लहान मुलांवर राग कशाला धरायचा, आणि आपणच शाण्यासारखं वागायला हवं ना. हे सुधीर, तुझा शहाणपणा ना तुझ्याजवळ ठेव. हिला तर मी फोडूनच काढतो. ए छाम्या, मला धमकी नको देऊस. आता तर फक्त डोकं फुटलंय. माझ्याशी नडलास तर हातपाय तोडून ठेवीन. बघितलाय का उद्धटपणा? हिला तर चांगला काना. नितीन तू जरा शांत घे. सोनल तू आईस्क्रीम खा. त्यालाच दे, म्हणजे डोकं ठिकाण्यावर तरी राहील. नितीन तू थांब, तू थांब. आल्या हराणी, नशीबच फुटकय जी आपल्या नशिबी पडली. आधी स्वतःच्या आई बापाला खाल्लं आणि आता आम्हाला पिडती. शिल्पा, गप्पा बसेल का? मी गप्पा बसायचं? हो, एक दिवस आपल्याला विकून खाईल तेव्हा अक्कल येईल तुम्हाला. काय एवढी केक काटेस? एक मिनिट शांत बोलू द्या. सोनल, रोज तुझ्या तक्रारी येतात. आज त्या दुकानात जाऊन जबरदस्ती चॉकलेट आणलेस तू, आणि तिच्या घरी भाडं मागायला गेलीस, त्याचं कपाळ फोडलंस, त्याच्या पाकिटातले 6,000 रुपये. का असं करतेस तू? काय म्हणाला? 6,000 रुपये? अहो, खोटं बोलतोय तो. त्याचे फक्त 500 रुपये होते. म्हणजे तू ते पाकिट सोड, हे तू माझ्या करतेस ना? हो, पण मी कुठली हे बघ, आता बाहेर हो, यामध्ये नाही मला ठेवता. वोट भरण्यासाठी मी चोरी केली तर काय वाईट केलं? मी चोर तर राक्षस. तुझ्या तर अगं शांत हो बाई, तू शांत हो. अशी वेड्यासारखी वागू नकोस. मीच वेडी का? घ्या, अजून घ्या तिला डोक्यावर. हात जा, हे तिला आईला हात घेऊन जा. हात पाय धुवून घे तू, जेवायला वाटतं तुला. शिल्पा, अगं कशासाठी एवढा राग करतेस? हा, सगळं होईल व्यवस्थित. आणि तू सोनलचं टेन्शन कशासाठी घेतेस? त्या कार्टीचं टेन्शन नाहीये मला. मला आपल्या मामीचं टेन्शन. लग्न व्हायला पाहिजे. अगं माधुरी कसलं टेन्शन घेतेस? लहान आहे अजून ती. लहान एवढी घोडी ती, आणि लहान काय म्हणताय तुम्ही? अहो, लग्न करायला पाहिजे तिचं लवकर. एक तर तुम्हाला माहिती ना, आजकालची तरुण पोर हे अशा बंधनात राहत नाहीत. कधी हाताबाहेर जायला कळणार सुद्धा नाही. ते पण खरंय म्हणा, पण आजकाल लग्न करायचं म्हटल्यावर किती खर्च आहे माहिती आहे ना तुला? हो माहिती, आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा ना ते सुद्धा माहिती आहे मला. म्हणजे सोनलचा 1 करोडचा ट्रस्ट आहे ना, तिथून काही लोन मिळते का बघा ना. नुसतं हो करू नका, किमान 5 लाख रुपये तरी मिळतील असं काहीतरी करा. 5 लाख? तुला काय वाटलं जाऊन ट्रस्टीकडे पैसे मागितले की खिशातून काढून देणार आहे तो? एवढं सोपं नाही आहे ते.
आधी ते सोनलकडे चौकशी सुद्धा करू शकतील. हो मग हो मग काही नाही, सोनलची नीट वागत जायच्या पुढे, नाहीतर ट्रस्टचे 1 करोड तर जातीलच आणि महिन्याला मिळणारे 15,000 सुद्धा जातील आपल्या हातून. क्या हो बडीशेप. पार्वती, मला काय वाटतं, सोनल जर आपली मुलगी झाली ना तर मला सुद्धा खूप आनंद होईल. पण तिचे काका काकी अहो नालायक आहेत ते दोघं. अहो ते कसे वागतात तिच्याशी तुम्हाला चांगलं माहितीये ना. एक दिवस त्या पोरीच्या जीवाचं बरं वाईट करायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत. त्यापेक्षा आपण तिला चांगलं सुखात ठेवू शकतो नाही. हो, सोनलने ना तिच्या ट्रस्टीकडे जर तिच्या काका काकींची कंप्लेंट केली आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सर्व जर सांगितलं ना तर गोष्टी नक्कीच बदलतील. तुला काय वाटतं? हो मी तर ठरवलंय, मी काकीची कंप्लेंट करणार आहे. अच्छा, मग काय होणार? मग काय, ते ट्रस्टी काकीला हालात मारून हाकलून लावतील. मग सगळे पैसे तुझे? हो, पैसे, घर, दुकान सगळं. त्यानंतर मी पार्वती काकूंकडे राहायला जाणार. त्यांनी मला सांगितलंय की ते मला त्यांची मुलगी बनवणार आहे म्हणून. अय्या, तू इथं मज्जाच ना. हो. ती कार्टी ना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार निघाली. इतके दिवस आपल्या डोक्यावर नाचत होती, आता आपल्याला पायाखाली तुडवायला कमी जास्ती नाही करणार आहे. त्याआधी मीच जीव घेते ना तिचा. आई, रागाच्या भारात काही बोलू नकोस. आपल्याला थंड डोक्याने विचार करून तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. तो तर करूयाच का. त्याआधी ना त्या पार्वतीच्या झिंजा उपटायला पाहिजे. तीच लावली ना सोनला फस. तिला सोडणार नाहीये मी आता. शिल्पा, शिल्पा थांब. शिल्पा, ए पार्वती, बाहेर ये. पार्वती, अगं ए पार्वती, ये बाहेर. ए काय झालं का, कशाला काय करतेस? गए कुठे? हा, सोनलला आमच्या विरुद्ध भडकवतेस काय? रत्न घेणार. तिची पैसे करणार आहे तुझी. पैशाची तर तू भुकेलीस. तू किती नालायक बाई आहेस आणि सोन्याचा किती छळ करते अख्ख्याचा आईला माहितीये. स्वतः मुलं जन्माला घालू शकत नाही, मग दुसऱ्यांच्या घरात नजर ठेवतेस काय गए शाणे? अगं आई बनू शकले नाही म्हणून काय झालं? सोनलला आईचं प्रेम देऊ शकते मी. तुझ्यासारख्या सैतान बाईच्या तावडीतून सोनलला सोडवलंच पाहिजे. ए गप्पा बसा आता. बस तू बस. लहान मुलांचा छळ केल्याबद्दल कायद्यात काय शिक्षा होते हे तुम्हाला माहिती नाहीये का? माहिती करून घ्यायची आहे. जेल मध्ये जाल दोघं. ए गप्पा बस. आली मोठी जेलमध्ये पाठवणारी. माझ्या बायकोला काय बोलायचं नाही तर थोबट फोडून ठेवे. हात तर लावून बघ. हात इथेच तोडतो की नाही? तोड दाखव. ये मस्त मजा आली ना ग. रात अशीच उपाशी. 2 दिवस ना तुला खायला काय पाणी सुद्धा देणार नाहीये मी. मग येशील बरोबर ताळ्यावर. अगं काय करतेस काय तू? हे करून आपल्याला काय मिळणार आहे? उलट गोत्यात येऊ पण. आपल्याला काहीही होणार नाहीये आणि तिने काही करण्याआधी आहे ना मीच तिचा कायमचा बंदोबस्त करणार. म्हणजे काय करणार आहेस तू? तुम्ही बघाच आता मी काय करते ते. शिल्पा, काकी, काकी दारू द्यायला काकी. दिलेला आहे ना, आता रोज जप करीत राहा म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बोल मुली, काय समस्या आहे तुझी? बाबा, माझी ना एकच समस्या आहे आणि त्यावरचा उपाय सुद्धा मला ठाऊक आहे. अच्छा, बरं मग माझ्याकडे कशाला आली आहेस? मी तुला काय मदत करू शकतो? बाबा, तुमच्याकडे असा एखादा मंत्र आहे का
की जो फुंकला की समोरचा माणूस आपोआप मरेल आणि आपल्यावर नाव सुद्धा येणार नाही. मृत्यू मंत्र? कुणाचा मृत्यू हवाय तुला? ही सोनल आहे ना माझी पुतणी, हो नुसता वैताग दिलाय त्या कार्टीने मला. ते तिला सोडताही येत नाहीये आणि जवळ घेण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. म्हणून हा मार्ग सुचला. तुम्ही काहीतरी मंत्र द्या ना बाबा. मग तू चुकीच्या ठिकाणी आलीस मुली. आम्ही केवळ लोकांच्या हितासाठी काम करत असतो. हो मग माझं हितच आहे ना तिच्या मरणात. हे बघ मुली, कुणाला मृत्यू यावा असा मृत्यूमंत्र आम्ही जाणत जरी असतो तरी तो कुणाला दिला नसता. मग हे पैसे मी तुम्हाला कशाला देऊ? तुमचा काय उपयोग मला? पैशांची हाव माणसाला किती खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोनलची काकी. या अशा माणसांना प्रेम, जिव्हाळा, नाती या सगळ्या गोष्टी कचऱ्या इतक्याच टाकाऊ असतात. सोनल आणि प्राजक्ता या दोघींचंही आयुष्य अनेक अडचणींनी भरून गेलेलं होतं. एकीकडे सोनलच्या काका काकीचं निष्ठुरपणे वागणं, तर दुसरीकडे प्राजक्ताला दारूच्या आहारी गेलेल्या आपल्या बापाकडून त्रास सहन करावा लागत होता. या सर्व गोष्टी प्राजक्ताच्या खुनाला आणि सोनलच्या गायब होण्याला कारणीभूत ठरल्यात का, की या गुन्ह्यांमागे अजून काहीतरी वेगळंच कारण होतं हे अजून समोर आलेलं नाही. पाहूया. प्राजू, माझी प्राजू, कोणी मारला असेल हो माझ्या प्राजूला, कोणी मारला असेल. माझी प्राजू मला हवी आहे. माझी प्राजू, तिनं कोणाचं वाईट केलं होतं. माझी प्राजू मला हवी आहे हो. तिला तिला मारणारा कोणी भेटला ना त्याला जिवंत मारून टाकेन. माझी प्राजू. सर, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार प्राजक्ताचा खून गळा दाबून झाल्याचं कन्फर्म झालंय. शिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची कोणतीही खूण मिळालेली नाहीये. याचा अर्थ खुनाचा हेतू वेगळाच होता. बरं, खून झाल्याची वेळ कळली का? हो सर, 16 तारखेच्या रात्री 9 ते 10च्या सुमारास झालं. म्हणजे बॉडी मिळाली त्याच्या एक दिवस आधी. अच्छा, त्या पेटीबद्दल काय समजलं? हो सर. सर हे बघा, एक मोठा क्ल्यू मिळाला आणि या पेटीच्या एका कोपऱ्यावर दीपक हे नाव कोरलं गेलंय. शिवाय पेटीवर बरेच फिंगरप्रिंट्स मिळाले. दीपक? प्राजक्ता ज्या चाळीत राहते त्या चाळीमध्ये दीपक नावाचा कोणी राहतो का बघा. आणि जर ही पेटी त्याचीच असेल तर त्याचा आणि प्राजक्ता सोनलचा काय संबंध होता हे आपल्याला लगेच कळेल. हो सर. आणखी एक गोष्ट, प्राजक्ता आणि सोनल एकाच रात्री गायब झाले आणि प्राजक्ताचा खून झाला. त्यामुळे सोनलचं काही बरं वाईट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. एक काम करा, प्राजक्ताची डेड बॉडी ज्या जंगलात मिळालेली आहे त्या जंगलातला कोपरान कोपरा पिंजून काढा. काहीतरी क्लू मिळालाच पाहिजे. येस सर. माणे, चला. हो साहेब, माहिती आहे मला. ही त्या दीपकचीच पेटी आहे. या अगोदर पाहिली आहे मी. हां हां, या मीटरचं रीडिंग घेतो आणि नंतर मग ऑफिसला पोहोचतो. त्यानंतर आपण बोलू मग. हो काका, काय रे, आंधळा झालायस का? आता माझा पाय तुटला असता मग. अहो काका, घरात साफसफाई करत होतो त्यामुळे सामान बाहेर काढत होतो. बाहेर काढतोयस का फेकतोयस तू? हा, जरा डोळे उघडे ठेवून कामं करा, मूर्ख कुठला. साहेब, ही नक्कीच त्या दीपकची पेटी आहे. हा दीपक चव्हाण गल्लीतच राहतो का? हो सर. हो सर, ही पेटी माझीच आहे. गुड. मग प्राजक्ताचा खून पण तू केलाय हेही कबूल करून टाक. नाही सर, मी असं काहीच केलेलं नाहीये. मी कधी कोणाशी मारामारी केली नाही. खून तर दूरच, आणि ते पण त्या लहान मुलीचा. नाही सर. अच्छा, मग तुझ्या पेटीत प्राजक्ताची डेड बॉडी कशी मिळाली? हो सर, ती पेटी माझीच आहे, मी कबूल करतो. पण त्या रात्री ती चोरीला गेली होती. तुझी पत्र्याची पेटी चोरीला गेली? मूर्ख बनतोयस? नाही सर, त्या दिवशी ती पेटी भंगारात द्यायची म्हणून मी बाहेर काढली होती. त्या रात्री
कोणी उचलून नेली कळलंच नाही. कोणत्या रात्री? म्हणजे 16 तारखेला. 16 तारखेला रात्री तुझी पत्र्याची पेटी चोरीला गेली आणि त्याच रात्री प्राजक्ताचा खून झाला. या दोन्ही गोष्टी योगायोग तर नक्कीच नाही असू शकत. त्या रात्री 9 ते 10च्या दरम्यान तुम्ही तिघही कुठे होतात? सर मी दररोज रात्री उडप्याकडे जेवायला जातो, त्या दिवशी तिकडेच होतो. तू? मी तर सर नेरुळला गेलो होतो माझ्या आत्याला भेटायला. हवं तर तुम्ही आत्याला कॉल करून विचारू शकता. मी साहेब घरीच होतो, इथे झोपलो होतो. झोपला होतास म्हणजे तुझ्याकडे कोणताही साक्षीदार नाही? साहेब मी काही केलेलं नाहीये. कॉल रेकॉर्ड करा. नमस्कार सर. इथला साहेब हा सगळा प्रताप या पोरांनीच केलाय ना? हे बघा तुम्ही म्हणजे ही पोरं तशी नालायकच आहे. त्यांनी जर गुन्हा केला असेल ना तर मी लगेचच्या लगेच त्यांना इथनं हाकलून लावतो. हे बघा मिस्टर चव्हाण, यांचं काय करायचं आहे ते आम्ही बघून घेऊ. आणि ते गुन्हेगार असतील तर सिद्ध होईलच. नाही तुमचं बरोबर आहे साहेब. मी फक्त आपली मदत करायला म्हणून आलो होतो. पण मला 100% खात्री आहे या पोरांनीच खून केला असेल. कारण त्या नितीनची आणि त्या मुलींशी जरा जास्तच ठसन होती. आई मी ठीक आहे, कशाला काळजी करतेस? हा हॅलो आई, तू कशी आहेस? अगं हा फटाके आई फटाके फुट. हा मी नंतर बोलतो तुझ्याशी, ते खूप आवाज आहे. हा हा कोण मरते इथे? तुझ्या तर आता नाही सोडणार तुला. सोड तिला, सोड. काय रे पोरीने त्रास देतोस? मी त्रास देतोय? उलट त्या आम्हाला त्रास देतात. माझ्या डोक्याला ताप करून ठेवला त्यांनी. बघा दारात शेण आणून टाकले, पडलो मी. हे बघा हे बघा हे बघा. हे लहान आहेत त्या, थोडीशी मस्करी करणारच. पण तू तर मोठा आहेस ना, तुला अक्कल नाही हा? आणि त्यांच्या अंगाला कशाला हात लावतोस? हे बघा पुन्हा असं काय केलंस ना तर तुला हाकलून लावी नाहीत ना. हा नितीन आहे ना, हा छोट्या छोट्या गोष्टीवरनं आरडाओरड करायचा, त्यांच्याशी भांडत राहायचा. तर मला शंका आलीच होती की एक ना एक दिवस ही पोरं काही ना काहीतरी कांड करणारच. खरं माझंच चुकलं साहेब. खरं तर यांना आधीच हाकलून लावायला पाहिजे होतं, म्हणजे हा प्रकार घडला नसता ना हो साहेब. कॉल रेकॉर्ड्स आणि एरियातल्या हॉटेल मालकाने आणि नितीनच्या आत्याने साक्ष दिली. मग उरला तो तिसरा सुधीर. त्याने सांगितलं की तू त्या घरी झोपला होता. हो, त्याचं वागणं जरा संशयास्पद आहे सर, म्हणून चाळीतल्या लोकांशी चौकशी केली. तो जरा विकृतच आहे असं कळलं सर. लहान मुलींबरोबर जरा जास्तच लगड करतोय सर. नजर ठेवा त्याच्यावर. अरे सोनलच्या घरी पण चौकशी करायला. राईट सर. अगदी सगळ्या मुलीपेक्षा जास्त काळजी घेतली होती. तुम्ही काय प्रयत्न इथेच घरी आमच्या सोनलला ना पावभाजी खूप आवडायची बघा, त्याचीच तयारी करत होते मी. आणि तुम्ही कुठे होता? मी इथेच होतो. सांग ना ग. हो साहेब, हे सुद्धा इथेच होते घरी. सोनाला ग कुठं गेलीस? नको रडू ना. आपली सोनल येईल सोनल, येईल परत येईल. सर, अतिशय खोटारडी बाई आहे ती. सोनलचा अतिशय छळ करायची, तिला नीट जेवायला द्यायची नाही. माझी तर पूर्ण खात्रीच आहे त्यांनीच तिचं काहीतरी बरं वाईट केलं असणार. त्यांना फक्त पैशाचीच पडली होती. म्हणजे सोनलच्या काका काकींना
सोनलच्या नावाने दर महिन्याला 15,000 मिळतात. होय, खरं आहे ते. 2 वर्षापूर्वी सोनलचे आई वडील अपघातात गेले. त्यांच्या इन्शुरन्सचा 1 कोटी रुपयाचा एक ट्रस्ट बनवण्यात आला आणि तो ट्रस्ट मी बघतो आणि त्यातून दरमहा 15,000 रुपये सोनलच्या काका काकीला तिच्या पालन पोषणासाठी देण्यात येतात. पण हल्ली तिचे काका काकी खूप लालची होत चाललेत साहेब. त्याचं काय ना साहेब, आमची मुलगी आहे ना माधुरी, तिचं आम्हाला लग्न करायचं, त्याचीच तयारी करतोय आम्ही. साहेब तुम्हाला माहिती आहे ना, माझं एक लग्न करायचं म्हणजे किती खर्च होतो ते. हो माहिती आहे मला, पण मी यात तुमची काय मदत करू शकतो? तुम्हीच मदत करू शकता साहेब. नाही म्हणजे कसं आहे, सोनलच्या ट्रस्टमधून एक 4-5 लाख रुपये आम्हाला मिळाले असते ना, आमच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं असतं साहेब. त्या पैशातून मला तुम्हाला पैसे देता येणार नाही. त्या पैशांवर फक्त सोनलचाच हक्क आहे. की बहीण त्याला पैसे देत नाही. आम्ही काय मूर्ख आहोत जे सोनलचा इतके दिवस सांभाळ करतोय ते? हे बघा, या पैशांवर आमचा सुद्धा तितकाच हक्क आहे, कळलं? अहो मी काय म्हणते, तुम्हाला काही पैसे खायचे असतील तर तसं सांगा ना तुम्ही, आपण सेटलमेंट करूया. हा, तुम्ही मला लाज देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. उलट मीच तुम्हाला वॉर्निंग देतोय. वॉर्निंग? पण आम्ही असं काय केलंय? सोनलशी तुम्ही कसे वागता ना, हे तिच्याकडून समज नाही मला. त्यामुळे वेळ सावध व्हा, नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील तुम्हाला. अक्कल शिकू नको. तूच पैसे खातोस अशी उलट केस करेन मी तुझ्यावर. वाटते का जे काय करतोय ना ते कायदेशीर करतोय. मला उलट आणि निघा. 1 लाख चला. असंही कानावर आलंय की त्यांनी कुठल्या तरी वकिलाशी सुद्धा बोलणी केली. ह्या गुन्ह्यामध्ये जर तिचे काका काकी इन्व्हॉल्व असतील ना, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार. सोडा मला, जाऊ द्या. तुम्ही मला ओळखत नाही, पण माझ्याकडे पैसे आहेत, कळालं ना तुम्हाला? आम्हाला काय पैशांची हवं नाही. हा, आमचा आनंद तुला नाही कळला. चल, उद्या अमावस्या आहे. उद्याही कोंबडी कापली की सगळं काय आपल्या मनासारखं होणार आहे. चल. घड्याळात फिरणारा काटा हा सोनलला मृत्यूच्या दारात घेऊन जात होता. तिचं जगणं मरणं हे आता ती वेळच ठरवणार होती. प्राजक्ताला तिचा जीव गमवावा लागला होता आणि सोनलच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पण कोण आहेत हे लोक जे सोनलला ठार करू पाहतायत? तिच्या जीवाचं बरं वाईट होण्याआधी पोलीस तिथे पोहोचतील की प्राजक्ताप्रमाणेच तिलाही तिचा जीव गमवावा लागणार आहे? प्रश्न अनेक आहेत आणि त्याची उत्तरंही आपण शोधणार आहोत, पण ती पुढच्या भागात. तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची नीट काळजी घ्या. सावध रहा आणि बघत रहा महाराष्ट्र जागते रहो. अजूनही वेळ गेली नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.